तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने एका सेकंदात घालता येणारी साडी कशी स्टिच करायची तेच बघणार आहे। साडी शिलाई करताना मिशनची सुद्धा गरज नाही। पूर्वी मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। तर ही साडी मला गिफ्ट भेटलेली आहे, म्हणजे माया दीदीने मला ही साडी गिफ्ट केली आहे। मला माहीत नाही त्या बघतायत का नाही हा व्हिडिओ, पण बघत असतील त्यांना पण मस्त वाटेल। आणि मला ही साडी खूप आवडली, म्हणजे मला अशा पद्धतीच्या साड्या जास्त आवडतात। तर ह्याचा ब्लाऊजसुद्धा मी अजून शिलाई केलेला नाही, कट करून साईडला ठेवते। आणि ह्याचा ब्लाऊज शिलाई करताना सुद्धा मी दाखवेन की कशा पद्धतीने मी स्टिच करणार आहे ते। तर आत्ता आपण कंबर मोजून घ्यायची। तर कंबर किती आहे तेवढी मोजून घेतली का त्याच्यामध्ये 10 ॲड करायचं आहे। तर इथं कंबर 35 आहे, त्याच्यामध्ये 10 ॲड करून 45 वरती मी ते टिक मार्क करते। जर तुम्हाला अंगावरती मापे कशी घ्यायची ते बघायचे असतील तर ह्याच्या अगोदर भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते नक्की बघा। साडी स्टिचिंगचे मी क्लासेस घेतलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघितलं की तुम्हाला सगळं काही समजेल। एकदम सोप्या पद्धतीने प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली आहे। आता नेसत्या पदराची मापे टाकून झालेले आहेत आणि मधला जो भाग आहे तो आपण असा काहीच करायचं नाही, त्याचा साईडला ठेवायचा। आणि आता आपण मेन जो पदर आहे त्याकडे यायचं। पदर तुमचा किती आहे तो तुम्ही डायरेक्ट अंगावरती मोजून घ्या। आता पुन्हा तोच प्रश्न येईल तुमच्या मनात की नक्की कसा पदर मोजून घ्यायचा। तर पहिले व्हिडिओ बघितले तरच तुम्हाला डीपमध्ये समजेल की अंगावरती मापे कशी घ्यायची ते। तर माझं करेक्ट पदराचं माप 90 इंच आहे, तर 90 वरती मी ते टिक मार्क करून घेते। आणि ज्या ठिकाणी 90 येतं त्या ठिकाणी टिक मार्क करायची। आणि बाकीचा जो मधला पोर्शन राहिला आहे त्यापासून आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत। तर ही साडी तशी मोठी आहे त्यामुळे प्लेट्ससुद्धा भरपूर पडतील। आणि ही साडी मला खरंच जास्त आवडली। मला प्लेनमध्ये असणाऱ्या साड्या जास्त आवडतात, म्हणजे फुलाफुलांच्या साड्या मला जास्त आवडत नाहीत। आणि हे बघा एकदम चापून चुपून बसणारी ही साडी आहे। आणि सगळ्या माझ्या साड्या वेगवेगळ्या पद्धतीने मी शिलाई करून ठेवल्यात, म्हणजे कुठेही जाताना एका सेकंदात ती साडी घालता येते। काही पण गडबड असेल तर लगेच आपण आवरू शकतो। आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या स्टिच करता येतात। या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा शिलाई करायच्या ते पण मी दाखवलेलं आहे, तुम्ही नक्की पहा। तर आता मधला जो पोर्शन आहे त्या ठिकाणी मी आलेली आहे बघा। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर असं हे 10-10 इंचावरती टिक मार्क करायचं, म्हणजे तुम्हाला साडीही नेसता येत नाही, नवीनच तुम्ही असाल तर मधला जो पोर्शन आहे त्या ठिकाणी आपण 10-10 इंचाचं टिक मार्क करायचं। आणि 10-10 इंचाचा तो पॉईंट फक्त जोडत राहायचं, प्लेट्स बरोबर समान अंतरावर पडतात। आता मी साध्या सोप्या पद्धतीने हातानेच प्लेट्स बनवून घेते, म्हणजे 2 पद्धती मी तुमच्याबरोबर शेअर केल्या। ती जरी पद्धत 10-10 इंचावरती टिक मार्क करून कशी साडी बनवायची ती पद्धत जर पाहिजे असेल तर तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। आणि ही एकदम साध्या पद्धतीने रेग्युलर आपण साडी नेसताना कशा प्लेट्स बनवतो त्या पद्धतीने मी तर निर्या बनवून घेतलेल्या आहेत, इथे बघू शकता। व्यवस्थित सगळे पदर व्यवस्थित जुळवून घ्यायचं, एकसुद्धा पदर खालीवर नको आहे। जर खालीवर झाला तर निर्यांचं अंतर पण खालीवर होतं आणि त्या साडीचा लूक पूर्ण बिघडतो। त्यासाठी फक्त लक्ष देऊन प्लेट्स बनवून घ्या। अगदी 5 मिनटात तुम्ही ही साडी शिलाई करू शकता। आता माझी एवढी प्रॅक्टिस झाली की 5 मिनटात मी ही साडी पूर्ण शिलाई करते, म्हणजे साडीची पिन वगैरे करून सगळं काही 5 मिनटात होतं। एकदम सोपी पद्धत आहे। आणि अशी जरी साध्या पद्धतीची जरी तुम्ही साडी शिलाई करून ठेवली तर कुठेही फंक्शनला जाताना तुम्ही एका सेकंदात तुमचं आवरू शकता। तर हे बघा वरच्या साईडला मी बॉल पिन लावून घेते। आणि ही साडी व्यवस्थित इस्त्री करायची, म्हणजे स्टॅच्यूसारखा लुक येतो, अजिबात साडी फुगत वगैरे नाही। काही साड्या फुगणाऱ्या असतात, ऑर्गॅन्झा साड्या फुगतात जास्त, मग त्या आपण घालू शकत नाही। बऱ्याच महिला असं म्हणतात की मी जर ऑर्गॅन्झा साडी घातली तर मी जास्त जाड दिसते। तर तसा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा पद्धतीची साडी शिलाई करू शकताय। आणि हे काही अवघड नाही, घरच्या घरी तुम्ही हे शिलाई करू शकताय। आता बऱ्याच महिला म्हणतील की आमच्याकडे मिशनसुद्धा नाही आणि आम्हाला स्टिचिंगचं काहीच जमत नाही, स्टिचिंग कशी असते ते सुद्धा कळत नाही, तरीही तुम्ही ही साडी घरच्या घरी शिलाई करू शकताय। काय करायचं, ज्या ठिकाणी आपण मिशनने टिप मारून घेणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हाताने टाके मारू शकताय आणि ही साडी तयार करू शकताय। इथं बघा वरच्या प्लेट्स मी व्यवस्थित जुळवून घेतल्यात आणि खालच्याही प्लेट्स मी तशाच व्यवस्थित जुळवून घेते। व्यवस्थित प्लेट्स जुळवून घेतल्या की कडक इस्त्री करून घ्यायची। कपडा कोणता आहे तो चेक करा आणि मगच इस्त्री करा, नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की इस्त्री करताना साडी जळूसुद्धा शकते। त्यामुळे कपड्याचा अंदाज घ्या आणि मगच साडीवर कडक इस्त्री करून घ्या। एकदा का तुम्ही कडक इस्त्री केली
तर ह्या घड्या अजिबात मोडत नाहीत, तशाच घड्या राहतात. त्यामुळे जास्त तुम्हाला नंतरच्या वेळेस इस्त्री करायची गरज लागणार नाही. व्यवस्थित घडी घालून ठेवली तर ही साडी तशीच राहील. जर तुम्ही हँगरला हँग करून ठेवत असाल तर एकदम बेस्ट झालं. म्हणजे ह्या घड्या अजिबात मोडत नाहीत. माझ्या प्रत्येक साड्या, मी म्हटलं ना पूर्वी तुम्हाला, प्रत्येक साड्या वेगवेगळ्या पद्धतीने मी सेट करून शिलाई करून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या बऱ्याच साड्या मी तुम्हाला पहिला दाखवलेल्या आहेत. माझं कसं आहे की इथं निम्या साड्या, गावी निम्या साड्या असं ठेवल्यात, त्यामुळे सगळ्याच काही मी दाखवू शकत नाही. इथल्या मी दाखवलेल्या आहेत, गावी गेल्यानंतर गावच्यासुद्धा साड्या दाखवते. तर आता व्यवस्थित मी इस्त्री करून घेतली आहे. वरून 7 इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं. तुम्ही कितीही उंच असाल, थोडंसं जाड असाल, कसाही असाल तब्येतीने, तरीही 7 इंचावरतीच आपल्याला वरून टिकमार्क करून घ्यायचं आहे. आणि हा चौकोनी बॉक्स फक्त आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे मिशन नसेल तर तुम्ही हे हातावरती सुद्धा मॅचिंग दोरा वापरून हाताने सुद्धा टाके मारू शकताय. फक्त हाताने हा चौकोनी बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तर आता व्यवस्थित हे सेट झाले आणि आज मी साडीपिनसुद्धा शिलाई करून ठेवणार आहे. तर साडीपिनचं पण करेक्ट माप घ्यायचं, खांद्यापर्यंत आणि खांद्याच्या खाली किती अंतर आहे आपल्या पदराचं ते मोजून घ्यायचं आणि व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या. जर तुम्हाला थोडासा मोठा पदर पाहिजे असेल, म्हणजे पसरट, तर पसरट घ्या. छोटा, काही जणांना छोटी प्लेट आवडती तर तसं या. मला जास्त मोठी आवडत नाही म्हणून मी छोटीच घेते. एकदम छोटी पण नाही, मध्यम साईजचे मी इथं प्लेट्स बनवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीने प्लेट्स बनवून घ्या. व्यवस्थित प्लेट्स बनवून जुळवून घ्यायच्या आणि कडक इस्त्री करून ठेवायची. ह्या प्लेट्स अशाच राहतील, अजिबात विस्कटत नाहीत. आणि ज्यावेळेस तुम्ही साडी घालाल त्यावेळेस एकदम स्टॅच्यूसारखा लुक येतो. सगळे तुम्हाला आवर्जून विचारतील की कुणाकडून साडी नेसून आली आहे म्हणून, एवढी छान साडी दिसायला दिसते. तर इथं बघू शकता मी हा चौकोनी बॉक्स शिलाई करून घेतलेला आहे. सिंपल चौकोनी बॉक्स शिलाई करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये काहीही झंझट नाही, तुमच्या डोक्याला अजिबात ताप होणार नाही. एवढी साधी शिलाई आहे. आणि आता याची घडी कशी घालायची ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जो पदर आहे तो पण मी शिलाई करून घेतला आहे. फक्त 2 इंच आपल्याला हा पदर शिलाई करून घ्यायचा आहे वरच्या साईडने, तो सेट होऊन जाईल. आणि ही साडी न कट करता आपण शिलाई केली आहे, म्हणजे याचा अर्थ असा की नंतर जर तुम्हाला ही साडी घालून घालून बोर झाली आणि तुम्हाला वाटलं की याच्यापासून ड्रेस बनवावा, तरी तुम्ही या साडीपासून ड्रेस बनवू शकता. म्हणजे कोणतंही कापड याचं वायपट जात नाही, वेस्ट जात नाही. हा त्याचा फायदा आहे. बिना कट करता आपण ही साडी शिलाई करतो आहे. तर हे बघा, असं हे पहिल्यांदा घडी घालून घ्यायची आणि नंतर तीच घडी पुढच्या साईडने आपण फोल्ड करून घ्यायची आहे. अगदी सोपी घडी आहे. अशीच घडी घालून तुम्ही अलमारीमध्ये साडी ठेवू शकताय. हँगरला लावली तर बेस्ट होईल. मी नेहमी सगळ्या साड्या हँगरलाच लावून ठेवते. आणि ही साडी हातावर शिवू शकता. मी का सांगितलं ज्यावेळेस, तर त्याच्यामागे एक कारण आहे की ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर मी केरलामध्ये इथं आले होते त्यावेळेस इकडं काही मिशन नव्हती आणि माहेरी आमच्या मिशन होती. तर मला नेहमीच कपडे शिवायची जास्त आवड होते. त्यामुळे मला वाटायचं की आपल्याकडे मिशन पाहिजे. म्हणून मी लग्न झाल्यानंतर एक हाताने कुर्ती अशी शिलाई केली. हाताने टाके मारून पूर्ण टॉप मी शिलाई केलेला. ते पतीजीने बघितलं आणि लगेच माझ्यासाठी मिशन घेतली. तर ही बघा, परफेक्ट आपली साडी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.